आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही इथे का थांबलात? मग काय करू? तुमची ती रिसेप्शनिस्ट मेघा तांदळे नाव आहे तिचं. तीच. ती म्हणते की पुढचे 2-3 आठवडे तुमची भेट होणार नाही, पण माझ्यासाठी तुमची भेट होणं खूप गरजेचं आहे. तुम्हीच सोडवू शकता माझी केस. नाही, असं नाहीये. आपल्या नाशकात उत्तम ऍडव्होकेट्स आहेत आणि लॉ कॉलेजमधनं मी एकटाच पास आउट झालोय असंही नाहीये ना. हो, पण बाकीच्यांना केस सोडवायला आणि जिंकायला 30 सेकंद नाही पुरत. पण माझे ते 30 सेकंद मिळवणं इतकं सोपं नाहीये आणि स्वस्तही. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल आणि पैसाही. तयारी आहे माझी. मरेपर्यंत इथे बसून राहील, पण न्याय मिळवेलच. मी जे काही साठवलंय ते विकावं लागलं तरी चालेल. एक वेळ जेवेल, पण मला न्याय हवाय. माझ्या नवऱ्यासाठी न्याय हवाय मला. माझ्या अनाथ झालेल्या मुलीसाठी न्याय हवाय. आणि तो न्याय मला तुम्हीच मिळवून देऊ शकता, हा माझा विश्वास आहे. त्यासाठी तुमच्या दारात मरेपर्यंत बसायची तयारी आहे माझी. बघा बघा कसला गोंडस चेहरा दिसतोय. आजकाल लोकांमध्ये फॅड आहे फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. हा, सगळीकडे तेच चालू आहे. कशाचा बी फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. आता आपण एवढा चांगला पाहुणचार करतोय, त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे कसं यजमानांना पण दाखवायला होईल व्हिडिओ. हा, काढा काढा व्हिडिओ काढा, चांगला व्हिडिओ. तुम्ही काय उभे, मी काय सांगले महागडा फोन घेतलाय कशासाठी? काढा व्हिडिओ. साहेबांचा व्यवस्थित व्हिडिओ काढा पाहुणचार करताना. परत साहेबांनी म्हणायला नको की माझा व्हिडिओ काढला नाही, एवढा चांगला पाहुणचार चाललाय. सुरू करा, काढा. थांबा 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 थांबा. काय हा, अहो व्यवस्थित काढा, एकदम क्लोजअप. चेहरा दिसला पाहिजे. चेहरा म्हणजे कसं आहे, यजमानांना दाखवायला होईल ना आपण कसा पाहुणचार करतोय. मग एन्जॉय करतील यजमान. नीट नीट व्यवस्थित. हा हा, रेडी रेडी. हा हा, आता करा सुरू. एवढ्यातच दमला का? अरे अजून बराच पाहुणचार बाकी आहे. ए मार र.
समीर महाले, सध्या आमच्यावर वर्कलोड खूप आहे, त्यामुळे तुमचा पाहुणचार जरा कमी केला. पण काय आहे, आता तुम्हाला आयुष्यभर इथंच चढायचंय, तेव्हा मनसोक्त पाहुणचार केला जाईल. काळजी नसाल. साहेब, मला समीरला भेटायचंय. भेटा की मग, तुमचाच नवरा आहे, आमचं काय म्हणणं नाहीये. जा भेटा. समीर, काळजी करू नकोस, मी ठीक आहे. मला सांग, आई कशी आहे, बाबा कसे? तुम्ही इथे असल्यावर कसे असणार आहेत ते, पण तुम्ही त्यांची काळजी करू नका, मी आहे. हे काय होऊन बसलं उभी, मला खरंच कळत नाही का, असं नशीब मला मागे मागे ढकलत, खरंच कळत नाहीये. मग मी बहुतेक तुला एवढा त्रास दिलाय का, त्याची शिक्षा भोगतोय. नाही समीर, असं अजिबात नाहीये. प्लीज तुम्ही हे असे विचार डोक्यातनं काढून टाका बघू. आणि मी वकील साहेबांना भेटले, ते म्हणाले की केस तशी कच्ची आहे, म्हणजे आपल्या बाजूने ठोस पुरावे नाही आहेत, पण बघू आपण काहीतरी, काळजी नका करू असं म्हणाले ते. पुरावे पुरावे जे काय सापडतील ते माझ्या विरोधातच असतील. म्हणजे या सगळ्यात मला मुद्दाम अडकवलं गेलंय. हो, मला माहिती आहे हे सगळं मुद्दाम करतंय कोणीतरी. कोणीतरी नाही, सत्यशी.